नमस्कार. चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये दैनंदिन घंटागाडीद्वारे कचरा संकलनाचं काम चालतं. त्यामध्ये प्रामुख्याने आपण सुका कचरा व ओला कचरा या पद्धतीने दोन व्हॅनमध्ये दोन प्रकारामध्ये आपण कचरा वर्गीकरण करून संकलित केला जातो. आणि हा जो संकलित केलेला जो कचरा आहे त्यातील ओला कचरा आहे हा चिपळूण नगर परिषद हद्दीतील शिवाजीनगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे आणला जातो व तिथे आणल्यानंतर तिथे दोन मशीन्स आहेत ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टिंगची एक मशीन आहे व बायोगॅस प्रकल्प आहे. याच्यामध्ये त्या ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केल्यानंतर या ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टिंग पासून याची खत निर्मिती केली जाते. आपण इथे बघू शकता की हे जे काही खत आपण तयार केलेलं आहे सेंद्रिय खत याला शासनाची हरित महासिटी खत म्हणून मानांकन प्राप्त झालेलं आहे. तसेच हे शेती वापरासाठी आपण वापरू शकतो. या सेंद्रिय खता गार्डनच्या कामी आपण वापरू शकतो. याची आपल्याला शासनाकडून अधिकृत मान्यता मिळाल्याने आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन याचं औचित्य साधून आज आपण या हरित महासिटी खताचं लोकार्पण सोहळा आपण इथे सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पार पाडला. आणि इथून पुढे हे खत आपण नगरपालिकेमार्फत विक्रीस ठेवणार आहोत. आणि यासाठी आपल्याला आरोग्य विभागामध्ये भेट द्यावी लागेल. आरोग्य विभागामधील संबंधित अधिकारी यांच्याकडे आपली नोंदणी करून त्याची पावती बनवून आपल्याला प्रकल्पामधून ही बॅग घेता येईल. आणि तरी आपण अधिकाधिक ह्या खताचा शेती वापरासाठी वापर करावा असं चिपळूण नगर परिषद यांच्यामार्फत मी आवाहन करत आहे. धन्यवाद.